अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेला तब्बल 1,11,00,000 रुपयांचे बनावट सोने आणि चांदी देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आरोपी अमोल नेरकर याने हा गुन्हा केल्याचे समोर आले असून त्याने अशाच प्रकारे विविध बँकांमध्येही बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। फिर्यादी महिलेचे रेडीमेड कपड्यांचे दुकान असून नेरकर हा ग्राहकाच्या नात्याने वारंवार तेथे जात असे। गोरगरीब महिलांना साड्या वाटप करायच्या आहेत अशा खोट्या कारणावरून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून मोठी आर्थिक फसवणूक केली। सुरुवातीला आरोपीने महिलेला डिस्काउंट रेटमध्ये खरं सोनं चांदी दिलं, मात्र विश्वास संपादन केल्यानंतर त्याने नकली सोनं चांदी देण्यास सुरुवात केली। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। 8 ऑक्टोबरला फिर्यादी ज्या महिला फिर्यादी आहे त्यांनी एक तक्रार दाखल केली होती की एक त्यांच्या परिचित व्यक्ती आहे ज्यांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना सुरुवातीला कमी डिस्काउंटमध्ये सोनं देतो असं सांगून सुरुवातीला त्यांनी ओरिजिनल सोने दिले व नंतर विश्वास संपादन केल्यावर त्यांच्याकडून वेळोवेळी नगदी स्वरूपात पैसे घेऊन त्यांना नकली सोने व चांदी असा मागील 1.5 वर्षात 1,14,00,000 नकली सोने चांदीची त्यांना ऐवज दिलेला होता। अशी तक्रार आमच्याकडे दाखल झाली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आरोपीनामे अमोल नेरकर, मनोहर नेरकर, नितेश महल्ले या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला। टेक्निकल मदत घेऊन तसेच LCBची मदत घेऊन आम्ही आरोपीचा शोध घेतला व आरोपीला अटक केली। अटकेदरम्यान विचारपूस आरोपीला केली असता त्यांनी सांगितले की तो जे फिर्यादीकडून नगदी स्वरूपात पैसे घ्यायचा त्याचे तो ओरिजिनल दागिने बनवायचा व ते दागिने उसनवारी तत्वावर, गहाण तत्वावर इतरत्र ज्वेलर्सला वगैरे द्यायचा। त्याचप्रमाणे चांदी ही त्यांनी मार्केटमध्ये ज्वेलर्सला विकली आहे अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली। या माहितीच्या अनुषंगाने आम्ही विविध अकोला, बुलढाणा, अमरावती या ठिकाणच्या ज्वेलर्सकडून आत्तापर्यंत पावे तो 61 लाखाचे सोन्याचे दागिने आम्ही आत्तापर्यंत जप्त केले आहे। यामध्ये अजून एक गावंडे नावाच्या आरोपीची वाढ झालेली आहे। सध्या अमोल नेरकर हा PCR मध्ये असून 3 आरोपीचा NCR झालेला आहे। अधिक तपास सुरू आहे आणि या तपासात अधिक कोणकोणते व्यावसायिक समोर येतात व कोण आरोपी होऊ शकतात याचा आमचा तपास सुरू आहे।